स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपण एका नवीन मुद्द्याला सुरुवात करतो आहोत आणि त्या मुद्द्याचे नाव आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम वर्ड रूटकडे पाहू आपण. सायटो मीन्स सेल, सायटोलॉजी म्हणजे पेशीशास्त्राचा अभ्यास आणि प्लाझ्मा मीन्स सॉलिड आणि लिक्विडचं कॉम्बिनेशन म्हणजेच प्लाझ्मा स्टेट. तर प्लाझ्मा स्टेटमध्ये प्रेझेंट असणारं सबस्टन्स कुठे? सेलच्या मध्ये. सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे? तर स्ट्रासबर्गर या सायंटिस्टने सायटोप्लाझम ही टर्म कॉइन केलेली. ही कॉइन द टर्म सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा कुठे असतो? तर सायटोप्लाझम हा, फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, या दोन रिजनच्या मध्ये हा जो पूर्ण ट्रान्सपरंट रिजन आपल्याला दिसतोय, हा पूर्ण ट्रान्सपरंट रिजन म्हणजेच सायटोप्लाझम होय. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव. पेशीच्या मध्ये असणारा जो द्रव आहे पूर्णपणे, म्हणजे हा न्यूक्लियस जर सोडला, हा न्यूक्लियसचा भाग आणि हा पेशीपटलाचा भाग, यामधील पूर्ण जो रिजन दिसतोय, हा रिजन म्हणजे सायटोप्लाझम पेशीद्रव होय. तर हा जो सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव आहे, हा दोन प्रॉपर्टीजनी बनलेला आहे. एक प्रॉपर्टी आहे ट्रू सोल्युशनची, म्हणजे सायटोप्लाझम हा ट्रू सोल्युशन आहे. ट्रू सोल्युशन म्हणजे सायटोप्लाझम मध्ये ज्यावेळी शुगर, अमायनो ॲसिड आणि न्यूक्लिओटाइड हे सबस्टन्स ज्यावेळी सायटोप्लाझममध्ये मोर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात, त्यावेळी त्याला ट्रू सोल्युशन म्हटलं जातं. आणि दुसरा भाग आहे कोलॉइडल. कोलॉइडल या भागामध्ये काय प्रेझेंट असतं? तर यामध्ये फॅट आणि प्रोटीन या सबस्टन्सचे ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतात. ड्रॉपलेट्स म्हणजेच काय? स्मॉल किंवा टायनी पार्टिकल्स. तर सायटोप्लाझम हा अशा दोन प्रॉपर्टीजने फॉर्म झालेला आहे. सायटोप्लाझम हा कसा आहे? तर सायटोप्लाझम हा अमॉर्फस पण आहे. अमॉर्फस म्हणजेच डेफिनाइट शेप त्यामध्ये प्रेझेंट नसतो. आपण पाहिलंय न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये असणारा हा जो रिजन आहे, याला डेफिनाइट शेप आहे का? नाही आहे. म्हणूनच तो अमॉर्फस आहे, डेफिनाइट शेप नसलेला, लॅक ऑफ डेफिनाइट शेप. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे या सायटोप्लाझमची, ती म्हणजे हा ट्रान्सल्युसंट आहे. ट्रान्सल्युसंट म्हणजे सेमी ट्रान्सपरंट आहे, टोटल ट्रान्सपरंट नाही आहे, अर्ध पारदर्शक आहे हा. राईट. सायटोप्लाझम हा अमॉर्फस आणि ट्रान्सल्युसंट आहे. सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव हा दोन रिजन्समध्ये डिवाइड आहे आणि ते दोन रिजन्स म्हणजे एक आहे सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स म्हणजे पेशीद्रवीय जाळं, आणि दुसरं सायटोप्लाझमिक स्ट्रक्चर.
सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये सर्वच प्रेझेंट असतं. टोटल सेल जी आहे ती टोटल सेल म्हणजेच सेलमधील सर्व रिजन्स, सेलमधील सर्व स्ट्रक्चर्स हे सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स या साईटवरती सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. राईट, म्हणजेच सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. म्हणजेच यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स, बरोबर, यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे, त्यामध्ये गॉल्जी बॉडीज प्रेझेंट असणार आहे, त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असणार आहे. असे सर्व टोटल सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशी अंगक त्यामध्ये उपलब्ध असतात. देन सेल इन्क्ल्युजन्स सुद्धा या सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स ही काय आहे, तर सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स ही साईट आहे या सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चरची. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स ही साईट आहे मेटाबॉलिक रिॲक्शन्सची. मेटाबॉलिक रिॲक्शन्स म्हणजे पेशीमध्ये होणाऱ्या सर्व चयापचय क्रियांसाठीची एक साईट किंवा जागा म्हणजे सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स. म्हणजे सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स म्हणजेच पेशीद्रव्य जाळं ही ती जागा आहे. या जागेवरती या सर्व अभिक्रिया पार पाडल्या जातात. जसे की फॉर एक्झाम्पल ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिस ही एक अतिशय इम्पॉर्टंट प्रोसेस आहे जी सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये होत असते. आणि ग्लायकोलायसिसची प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी, फुलफिल होण्यासाठी एन्झाईम्सची रिक्वायरमेंट असते. जे एन्झाईम्स सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स या ग्लायकोलायसिस प्रोसेसला प्रोव्हाइड करतं. म्हणजे ही काय आहे, साईट आहे मेटाबॉलिक रिॲक्शन्सची. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स ही साईट आहे स्युडोपोडिया किंवा व्हेसिकल फॉर्मेशनची. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स ही साईट आहे कशाची, सायटोप्लाझ्मिक स्ट्रक्चर्सची. राईट, हा मुद्दा आपण आधी अभ्यासला आहे. स्युडोपोडिया किंवा व्हेसिकल फॉर्मेशनची साईट आहे म्हणजे नेमकं काय. स्युडोपोडिया किंवा व्हेसिकल हे कशामध्ये हेल्पफुल आहेत, तर स्युडोपोडिया किंवा व्हेसिकल हे फॅगोसायटोसिसमध्ये हे हेल्पफुल आहेत. फॅगोसायटोसिस म्हणजेच अन्नभक्षणाचा एक प्रकार आहे. पेशी ज्या वेगवेगळ्या वेजने अन्नभक्षण करतात किंवा अन्न ग्रहण करतात त्यापैकी एक अन्नग्रहणाचा मार्ग म्हणजेच फॅगोसायटोसिस आहे. फॅगोसायटोसिस हे फॅगोसायटोसिस कशाच्या हेल्पने होतं, तर स्युडोपोडिया किंवा स्युडोपोडियम किंवा व्हेसिकल्सच्या फॉर्मेशनद्वारे होत असतं. किंवा सायटोप्लाझम हे दोन रिजनमध्ये डिवाइड असतं. त्यातला एक रिजन आहे तो म्हणजे सेंट्रल आणि दुसरा आहे पेरिफेरल म्हणजे भोवतालचा आउटर रिजन. हा जो पेरिफेरल रिजन आहे या पेरिफेरल रिजनमध्ये आपल्याला या फॅट आणि प्रोटीनचे ड्रॉपलेट्स दिसून येतात. आणि हा भाग हा डेन्स म्हणजे जास्त घनता असणारा भाग आहे. हा पेरिफेरल रिजन आहे. या रिजनला जेल रिजन असे म्हटले जाते. हा किंवा यालाच कॉर्टेक्स असेही म्हणतात. कॉर्टेक्सचा मीनिंग काय होतो तर आउटर लेअर किंवा पेरिफेरल रिजन, पेरिफेरल पोर्शन. हा पेरिफेरल पोर्शन आहे म्हणून सेलच्या किंवा सायटोप्लाझमच्या या पोर्शनला कॉर्टेक्स असे म्हणतात. किंवा याच रिजनला, हा जो रिजन आपल्याला इथे दिसतोय यालाच एक्टोप्लाझम असेही म्हणतात. एक्टोप्लाझम, एक्टो मीन्स आउटर आणि प्लाझम मीन्स प्लाझ्मा, तर आउटर प्लाझ्मा असणारा. ओके, तर हा जो रिजन मधला हा जो
कोर रिजन जो दिसतोय आपल्याला, हा कोर रिजन जो आहे, या कोर रिजनला सोल रिजन असे म्हटले जाते. सोल हा रिजन आहे, सोल रिजन. हा सोल रिजन लेस डेन्स आहे. हा रिजन लेस डेन्स इन कंपॅरिझन विथ जेल रिजन, म्हणजे जेल रिजनच्या कंपॅरिझनमध्ये हा रिजन लेस डेन्स आहे, कमी घनता असणारा आहे. आणि हा रिजन, जेल रिजन जो आहे, हा रिजिड आहे. यालाच एंडोप्लाझम असेही म्हणतात. एंडो म्हणजेच इनसाइड असणारा, इनसाइड मध्ये असणारा प्लाझ्मा म्हणजेच एंडोप्लाझम. मगाशी आपण पाहत होतो की स्युडोपोडिया आणि व्हेसिकलच्या फॉर्मेशनसाठीची साईट म्हणजे सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स आहे. तर स्युडोपोडिया किंवा व्हेसिकल हे जे काही फॉर्मेशन होतं, हे फॉर्मेशन या सोल आणि जेल रिजनच्या इंटर कन्व्हर्शनमुळे पॉसिबल आहे. म्हणजे हा सोल रिजन जेल रिजनमध्ये आणि हा जेल रिजन सोल रिजनमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे, होऊ शकल्यामुळे एक स्युडोपोडियाचं फॉर्मेशन होतं. ते कसं होतं ते आपण थोडंसं डिटेलमध्ये अभ्यासू. फॉर एक्झाम्पल, ही सेल आहे आणि या सेलमध्ये, या सेलच्या इथे एक फूड पार्टिकल आहे. हा फूड पार्टिकल काय करायचा आहे, हा फूड पार्टिकल या सेलला एनगल्फ करायचं आहे, म्हणजे याचं सेवन करायचं आहे, भक्षण करायचं आहे. तर होईल काय, हा जो आपल्याला आउटर रिजन दिसतोय, हा रिजन कसा आहे, रिजिड आहे. हा रिजन जेल रिजन आहे. तर इथे हा जो रिजन आहे, हा वॉटरी रिजन आहे, हा सोल रिजन आहे. राईट. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन. होईल काय, हा जो इथला जेल रिजन आहे, हा जेल रिजन सोल रिजन मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे हा भाग वॉटरी होईल. हा वॉटरी असल्यामुळे याच्यामध्ये प्रवाह असण्याची क्षमता आहे, म्हणजे फ्लो असण्याची प्रॉपर्टी यामध्ये काय होते, येते. आणि हा भाग काय करतो, वॉटरी भाग हा प्लाझ्मा मेम्ब्रेनला पुढे पुश करतो आणि इथे एक बल्ज तयार होतं. आणि हा बल्ज तयार झाल्यानंतर हा जो सोल पार्ट होता इथे तयार झालेला, हा सोल पार्ट परत जेल पार्टमध्ये कन्वर्ट होतो आणि हा रिजन रिजिड बनतो. हा रिजन रिजिड बनल्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन इथे जसा आहे तसाच मेंटेन राहील. यानंतर होईल काय, इथे असणारा हा जो रिजन आहे जेल रिजन, हा जेल रिजन परत काय होईल, परत वॉटरी रिजनमध्ये म्हणजे सोल रिजनमध्ये कन्वर्ट होईल. सोल रिजनमध्ये कन्वर्ट झाला म्हणजेच हा पोर्शन वॉटरी झाला आणि वॉटरी असल्यामुळे यामध्ये सुद्धा कुठली प्रॉपर्टी येईल, तर यामध्ये फ्लो होण्याची प्रॉपर्टी येईल, म्हणजे प्रवाह त्यामध्ये तयार होऊ शकेल आणि यामुळे असा एक मोठा बल्ज इथे फॉर्म होईल सोल रिजनमुळे. आणि हा सोल रिजन इथे एक बल्ज फॉर्म झाल्याच्या नंतर, व्हेसिकल फॉर्म झाल्याच्या नंतर परत हा सोल रिजन काय होईल, जेल रिजनमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजेच काय होत आहे, सोल रिजनचं कन्व्हर्शन जेल रिजनमध्ये आणि जेल रिजनचं कन्व्हर्शन सोल रिजनमध्ये होऊन स्युडोपोडिया किंवा व्हेसिकलचं फॉर्मेशन होत आहे. आणि हे सगळं कशासाठी होत आहे, तर हे फूड पार्टिकल या सेलला एनगल्फ करायचं आहे. आणि ही जी एनगल्फिंगची प्रोसेस आहे, या प्रोसेसला काय म्हटले जाते, फॅगोसायटोसिस, म्हणजे अन्नभक्षणाची प्रक्रिया आहे ही. तर इथे काय होईल, इथे असा मोठा बल्ज तयार झाला, जेल रिजन फॉर्म झाला आणि परत हा रिजन कसा होईल, रिजिड होईल. राईट. आणि मग नंतर इथे एक व्हेसिकल किंवा स्युडोपोडिया फॉर्म होईल. हे पूर्ण हा जो फूड पार्टिकल आहे हा सेलद्वारे एनगल्फ केला जाईल, म्हणजे गिळून टाकलं जाईल. म्हणजेच स्युडोपोडिया किंवा व्हेसिकलच्या फॉर्मेशनमध्ये सोल आणि जेलचं इंटर कन्व्हर्शन हे फार हेल्पफुल आहे. न्यूक्लियसमध्ये आणि सेलमध्ये जो रिजन आपल्याला इथे प्रेझेंट असलेला दिसतोय, ट्रान्सल्युसंट आणि अमॉर्फस, सेम तसाच रिजन आपल्याला न्यूक्लियसमध्ये सुद्धा दिसून येतो.
आणि या बाहेरच्या रिजनला आपण सायटोप्लाझम म्हणतोय, पेशीद्रव. आणि आतमध्ये असणारा सेम प्रॉपर्टी असणारा पोर्शन जो आहे यास न्यूक्लिओप्लाझम म्हणतात. न्यूक्लिओप्लाझम म्हणजेच केंद्रक द्रव, पेशीद्रव आणि केंद्रक द्रव. तर या दोघांना मिळून एक स्पेसिफिक टर्म वापरली जाते. या स्पेसिफिक टर्मला प्रोटोप्लाझम असे म्हणतात. प्रोटोप्लाझम. बघा लक्षात घ्या, न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझमला मिळून प्रोटोप्लाझम म्हटलं जातं. प्रोटोप्लाझम ही टर्म कोणी कॉइन केलेली आहे? J.E. पर्किंजे या सायंटिस्टने ही टर्म कॉइन केलेली आहे. सायटोप्लाझमची एक युनिक प्रॉपर्टी आहे आणि ती युनिक प्रॉपर्टी म्हणजे सायक्लोसिस होय. सायक्लोसिस म्हणजे मूवमेंट ऑफ सायटोप्लाझम. आणि या सायक्लोसिस प्रोसेसची प्रथम नोंद जी आहे ती ॲमिकी या सायंटिस्टने केली आहे. ॲमिकी. सायक्लोसिसमुळे होतं काय, तर सायक्लोसिसमुळे सेलमध्ये जे काही सबस्टन्स आहेत त्यांचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ सबस्टन्सेस हा सायक्लोसिसचा रिझल्ट आहे. म्हणजे सर्व जे काही सबस्टन्स आहेत सेलच्या आतमध्ये असणारे, सायटोप्लाझममध्ये असणारे, त्यांचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन या सायटोप्लाझमच्या मुवमेंटमुळे पॉसिबल होऊ शकतं. आणि ही जी मुवमेंट आहे सायटोप्लाझमची ही 2 वेने होत असते. आणि ते 2 वेज म्हणजे यातील एक वे आहे रोटेशनल मूवमेंट. रोटेशनल मूवमेंटमध्ये होतं काय, फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, या सेलमध्ये एक लार्ज व्हॅक्युल असतो. या लार्ज व्हॅक्युलच्या अराउंडला सायक्लोसिसची मूवमेंट होते. आणि ही मूवमेंट एकाच डायरेक्शनने होते. रोटेशनल मूवमेंट ही फक्त लार्ज व्हॅक्युलच्या अराउंडला होत असते. रोटेशनल मूवमेंट ही कशी आहे, ही युनिडिरेक्शनल आहे. फक्त एकाच वेने सायटोप्लाझमची मूवमेंट होते, युनिडिरेक्शनल. सायक्लोसिसचा हा एक वे आहे. आणि दुसरा वे आहे सर्क्युलेशनल मूवमेंट. या टाईपच्या सायक्लोसिसमध्ये होतं काय, तर सेलमध्ये जे स्मॉल व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात, एकापेक्षा जास्त. फॉर एक्झाम्पल हा स्पेसिफिक व्हॅक्यूल आहे. या स्पेसिफिक व्हॅक्यूलमध्ये जर मूवमेंट ही सायटोप्लाझमची या डायरेक्शनने होत असेल, म्हणजे ही क्लॉकवाईज होत असेल, तर दुसरा जो स्पेसिफिक व्हॅक्यूल आहे या दुसऱ्या स्पेसिफिक व्हॅक्यूल भोवती मूवमेंट ही त्याच्या उलट म्हणजे अँटी क्लॉकवाईज वेने होईल. सेम या व्हॅक्यूल सोबत होईल. इथे क्लॉकवाईज डायरेक्शनने होत असेल तर इथे अँटी क्लॉकवाईज, इथे क्लॉकवाईज. या वेने होणाऱ्या मूवमेंटला सर्क्युलेशनल मूवमेंट म्हटलं जातं. आणि ही जी मूवमेंट आहे ही मल्टी डिरेक्शनल मूवमेंट आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वांना हे सर्व मुद्दे समजले असतील. जर तुम्हाला समजले असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.